हिवाळ्याला टाटा बाय बाय केलं आणि हिवाळ्यात लागणारे जे थंडीचे सगळे कपडे होते ते स्वच्छ धुवून काढले होते आणि त्याच्या घड्या काढून या पेटीत ठेवलं होतं. कारण आपण घरी असलो की ते कपाटात ठेवतो, पण आम्ही फौजी वाईफ आम्हाला पेटीत कपडे ठेवावे लागते. नंतर मस्त आरामात कॅरेलीत बसली होती बरं, इकडे तिकडे बघत. तेवढ्यात लक्ष गेलं या काकावर. काका मस्त डोलत डालत चालले होते दूध आणाले. म्हटलं हे तिथून वापस दूध घेऊन वापस येतात तोपर्यंत आपण मस्त चहा ठेवून घेऊ. नंतर घरात येऊन पाहिलं तर आमचा बोके असा झोपला होता. झोपला म्हणजे तो चार्जिंगला लागला होता. कारण जेव्हाही हे दुपारी झोपते तेव्हा आम्हाला रात्रभर दोघी मायलेकीला भजनं करायला लागतात. ते 12-1 वाजेपर्यंत बिलकुल झोपत नाही. मग किचनमध्ये आली. नंतर चहा ठेवून घेतला. म्हटलं ते जागी होईपर्यंत आपण चहा तरी पिऊन घेऊ. थोडी गॅलरीत बसली होती, इंस्टा पाहत. तेवढ्यात हे नळ आले नाही. एवढं भयानक पाणी वाया गेलं. म्हटलं मस्त 1 नंबर काम झालं. अशा प्रकारे मी कधीच क्रीम काढला नव्हता, पण यावेळेस म्हटलं टीव्हीत पाहिलं होतं अशा प्रकारे त्याच्यातून क्रीम संपला की आपल्याला क्रीम निघते म्हणून त्या बेलनं घेतलं आणि करून पाहिलं. तसं तर खरंच क्रीम बाहेर आला होता. नंतर मस्त दोघी मायलिकीनं तयारी केली आणि आम्ही चाललो होतो आता पार्कमध्ये. आरुषी तर प्रत्येक टाईमला एवढी एक्साइटेड असते की तिला बाहेर म्हटलं की तिला माहीत आहे, त्या पार्कपेक्षा तिला माहीत आहे की आपण दुकानात गेलं तर काही ना काही आपली आई घेऊन देते. आपलं हिवाळा मस्त असते यार, खाली अंदर कोणतेही कपडे घाला, वर स्वेटर घातलं की चकमकत दिसते. पण आता बाहेर जायचं म्हटलं तर 1 घंटा आधी आरुषीला मला तयार व्हायलाच लागते. असं वाटतं नको बापा आता बाहेर जायला, पण काय करावं, लेकरासाठी बाहेर यावं लागते. मग प्रत्येक खेळणं आम्ही 5 मिनिट इथं, 5 मिनिट तिथं, 5 मिनिट तिथं अशा प्रकारे प्रत्येक खेळणं आम्ही खेळून घेतलं. नंतर हे आमचं लास्टवालं खेळणं होतं, इथं खेळून घेतलं. नंतर घरातला भाजीपाला संपला होता आणि आम्ही आता 1 मार्चला घरीच जाणार आहे. त्याच्यानंतर ब्लॉग येतील नाही येतील हे माहीत नाही, म्हणून थोडंसं आता भाजीपाला घ्यायचा होता. त्यात फ्रीज पण आमचा बंद पडला, तो पण दुरुस्त केला. आणि मग भाजीपाला काही घरी जास्त नेता नाही येत. जेवढ्या क्वांटिटीमध्ये पाहिला तेवढ्या क्वांटिटीमध्ये थोडा थोडा भाजीपाला घेऊन घेतला. मग कॉम्प्लेक्समध्ये असं दुकान आहे की आपल्याला जेवढ्या क्वांटिटीमध्ये लागला तसा आपण भाजीपाला घेऊ शकतो. जसं की 2 आलू, 3 लसण, 1 काकडी अशा प्रकारे आपण इथं भाजीपाला घेऊ शकतो. भाजीपाला घेतलो, घरी आलो आणि या मुलानं तर त्याच्या बाबासारखा परफेक्ट युनिफॉर्म शिवून घेतला होता. मस्त दिसत होतं किटुकलं. नंतर घरी आलो. घरी आज भाजी करायची होती शेवग्याच्या शेंगाची. त्या स्वच्छ धुवून घेतल्या, त्याला उकळायला ठेवलं आणि बाजूनच आपले दूध तापत ठेवलं होतं. नंतर मसाल्यासाठी आपलं खोबरं, लसण जिऱ्याची पेस्ट, नंतर याच्यात हिरवी मिरची, आपला कांदा आणि त्याच्यात थोडासा सांबार अशा प्रकारे ते पेस्ट काढून घेतलं होतं वाटण. आणि लसण जिऱ्याची पेस्ट मी सकाळीच काढून ठेवली होती. अशा प्रकारे मस्त आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी केली आणि मस्त भाकरी केला. या भाजी पाहून तुम्हाला पण जेव्हा